श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? तर बरे असलेच पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यात सर्वात पहिले सगळ्यांना शुभ सकाळ. तर काल मी लाईव्ह आली होती आणि सगळे खूप छान छान गप्पा मारत होते. मानसी ताई, प्रतीक्षा ताई, स्वाती पाटील, अजून काय हो, रेश्मा ताई, प्रिया ताई, सगळेच माझ्यापेक्षा लहान लहान आहेत, पण मी ताई बोलली. पण खूप चांगलं वाटलं. मानसी ताई पण सकाळी खूप छान त्यांनी मला कमेंट्स केले, खूप छान वाटले. रेश्मा, तू पण मुलींची काळजी घे, अगदी टेन्शन घेऊ नको. आणि आकांक्षा ताई, तुम्ही पण खूप छान आहे, खूप छान वाटलं तुमच्याशी काल सगळ्यांशी लाईव्ह खूप बोलून वाटलं. स्वाती ताई, तुम्ही पण खूप छान आहात. तुम्ही सगळ्या माझ्या लहान बहिणी आहात आणि मला आज माझ्या फॅमिलीमध्ये एवढ्या छान छान बहिणी मिळाल्या, मला याचा खूप आनंद होतो. चला आजचा मेनू दाखवू. काही नावं राहिली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, उद्याच्या ब्लॉगमध्ये घेऊ आपण. तर आजचा मेनू आहे कारलं, त्याच्यात मीठ टाकून ठेवलेलं आहे. चवळी बटाटा वाटणाला आला आहे बघा. कच्चाच कांदा कापायचा, कच्चा टमॅटो, कच्चं लसूण, कच्चं अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, टमॅटो आणि आपल्या कारल्याला आला आहे कांदा कापून. डाळीला फोडणी दिलेली आहे. इथं ठेवलेली आहे. सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर काय वाट बघताय? चला या माझा, आणि प्लीज माझे पूर्ण ब्लॉग बघत जा ना यार. काय तुम्ही माझ्या बहिणी अशा ब्लॉग बघत जा, कमेंट करत जा. आणि नेहमीच म्हणतात आहे तुम्ही रेसिपी टाका. मी रेसिपी टाकते, तर ते तुम्ही बघा की मी रेसिपी टाकलेल्या आहेत. आणि चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. संध्याकाळी परत लाईव्ह या, परत आपण छान छान कमेंट, छान छान गप्पा मारू. खुशी तू पण, जिया तू पण, सगळ्यांनी या. चला बाय. आणि खुशी, तू कॉंग्रॅच्युलेशन, गाडी घेतलेली आहे. मला मिठाई तुझ्याकडनं नक्कीच पाहिजे. ठीक आहे खुशी, बाय. स्वामी समर्थ मंडळी, तुम्ही बोलायला ताईने चष्मा लावला. हो, कारण का माझं खूप डोकं दुखतंय म्हणून मी चष्मा लावलेला आहे. त्याला स्वामींचं नाव घेऊ. वाटणं झालेली आहे, वाटून लागूया आपल्या कामाला. लायटर तिकडे आहे का? श्री स्वामी समर्थ. कुठलीही भाजी करा, कुठलंही काय पण करा, चवळी बटाटा, छोले बटाटा, चणा मसाला, काय पण वाटण तर आपल्या डेलीचं फिक्स. कच्चा कांदा, कच्चा टमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता हे वाटायचं. मग ते काय तुम्ही मटण केलं तरी चालेल, त्याच्यातही हेच वाटण टाकायचं, खोबरं टाकायचं नाही. तर मला तुम्हाला एक हिंगाची फोडणी लावायची पहिले. शंपोल्लो एवढूसा पाऊस पडला आमच्या इथे, एवढूसा. काल एक कोणत्या ताई होत्या, स्वाती ताई होत्या वाटतं, स्वाती ताई, प्रीती ताई कोणतरी होत्या. त्या म्हणत होत्या की मी मुंबईला आलेली आहे. कुठे राहतात, जालन्यामध्ये का कुठे राहतात त्या, तिकडनं त्या मुंबईला आलेल्या आहेत जॉबसाठी. तर सांगत होत्या, ताई तुमचं जेवण एवढं छान असतं, एवढं छान असतं. मी जिथं जेवते ती मेस आहे ना, ती अजिबात चांगली नाही आहे. म्हणजे बटाट्याचं पाणी आणि डाळ, आणि दुपारची डाळीचं पाणी. तर ज्या मेस चालवतात ना, त्यांच्यासाठी मी एकच सांगेल, तर प्लीज असं नका करू. लोक बाहेर नाही येतात, त्यांना असं वाटतं जेवण छान मिळावं, ते पण मेहनत करतात. आणि आपण पैसे तर घेत नाही असं नाही, पैसे तर घेतो, कोणाला आपण फुकट नाही देत, बरोबर आहे ना. भले 2 पैसे तुम्ही जास्त वाढून घ्या, तुम्हाला नाही परवडत, पण कोणाला असं जेवण प्लीज प्लीज नका देऊ. लोक अरे त्यांच्या कोणी आपल्या बायकोला सोडून येतं, कोणी आपल्या आईला सोडून येतं, कोणी फॅमिली सोडून येतात, आणि ते काय इच्छा करतात की छानसं जेवण आम्हाला मिळावं, आहे का नाही. तर मग प्लीज यार चांगलं जेवण द्या. आणि तुम्हाला माझे स्वामी तुम्हाला एवढं देतील ना, भरभरून स्वामी देतील. तुम्ही फक्त, आपण अन्न बनवतो ना, म्हणजे आपण अन्नपूर्ण आहोत. खरं सांगते, आपण अन्नपूर्ण आहोत, म्हणून आपल्या हातात अन्नपूर्ण आहे, तर आपण का नाही चांगलं जेवण द्यावं. पटलं असेल तर कमेंट करून प्लीज सांगा, पण प्लीज सगळ्यांना छानसं जेवण द्या. हीच मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची, की कोणाची हे नका करू की ज्यांना कमवायला येतात ते लोक
कमवायला येतात ते लोक आणि आपण त्यांना असं काही पण खाणं देणे हे योग्य आहे का? हे कुठपर योग्य आहे तुम्ही मला सांगा बरं. नका असं करू. छान जेवण द्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही छान जेवण दिलं ना तुमचाच फायदा आहे, त्यांचा नाही. ती व्यक्ती आज दुसऱ्या व्यक्तीला सांगेल की हा मॅडम खूप छान जेवण देतात, खरंच एक नंबर डबा आहे. ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगेल, ती व्यक्ती तिसऱ्या, अशी अशी एक साखळी तयार होत जाणार. हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला आपला धंदा वाढवायचा असेल ना तर आपल्याला जेवण पहिले छान, व्हरायटी पहिले चांगली दिली पाहिजे, तर तुमचा धंदा वाढेल ना. तुम्ही असं काय पण जेवण देणार, तुमचा धंदा वाढेल का? नाही वाढणार. आता मला एक उदाहरण देते हा का, अंबानीचं. अंबानींनी जेव्हा जिओ कार्ड काढला होता तेव्हा त्यांनी फुकट वाटले होते, माहिती ना, रिचार्ज फुकट दिला होता. फक्त काय 50 का 60 रुपयाला तो जिओ कार्ड होता, ते मला एवढं पण आठवत नाही, पण मी सांगते तुम्हाला. आणि बघा त्यांनी रिचार्ज कधी वाढवला, हळू. आणि आत्ता तर तो 350चा रिचार्ज आहे, डाटा पण कमी भेटतोय. असंच असतं बिझनेस हा. असं असतं की गुजरात्या मारवाड्यांकडनं शिकावा खरंच. आणि आपण मराठी लोक काय करतो माहिती का, नाही पहिले पैसे जास्त पाहिजे, नाही पहिले पैसे जास्त पाहिजे. अरे हो, पैसे जास्त पाहिजे, पण पहिले धंदा तर बसवा तुमचा, पहिले बिझनेस तर बसवा, मग तुम्ही पैसे कमवा. पैसे कमवायचे काय, पहिले ओळख तर पूर्ण तयार करा. आपली ओळख तर तयार झाली पाहिजे. ही बाई खानवळ चालवते, हिच्याकडे छान जेवण मिळतं. मला आज कळलं की मी छान जेवण बनवते, मी दुसऱ्याला सांगेल, दुसऱ्या तिसऱ्याला सांगेल. खरं सांगते, माझा पहिला एकच डबा होता, तेव्हा मी चिकन विकायची, हे असं चायनीज विकायची, चिकन फ्राय विकायची. तेव्हा मला आमच्या इकडे एक ताडीचं दुकान होतं. तो मला बोलला, मॅडम आप मुझे खाना दोगी क्या? मला ठीक है दे दूंगी, पर मुझे नहीं पता कितने का देना है. तो तो मला बोला, मैं आपको मेरे मन से पैसे देगा. म्हणलं ठीक आहे, चलेगा, तुम तुम्हारे मन से पैसे देना. तो मला त्यावेळेस 50 रुपये द्यायचा. 2020ची गोष्ट आहे, लॉकडाऊनची. त्यावेळेस तो मला 50 रुपये द्यायचा. त्याला माझा डबा, सगळ्यात पहिले माझा डबा लागला असेल तर ताडीच्या दुकानात, म्हणजे ताबूच्या दुकानात. आणि त्याने एवढं सराहलं माझ्या जेवणाला, एवढी तारीफ केली, एवढी बोलती, तुम तो खुद एक अन्नपूर्णा हो, कितना अच्छा खाना बनाती हो. मग त्यांनी त्यावेळेस 8 दिवसांनी मला 60 रुपये डबा दिला. त्याला फक्त राईस लागायचा, कालवण लागायचं, तो जसं. मग त्याच्या दुकानात जे यायचे त्याला लोक, ते त्याला बोलायचे, तू कहाँ से खाना खाता है, तू कहाँ से अरे ये यावर से खाना खाता है. मग ते लोक माझे चिकन घ्यायला यायचे ना, तेव्हा मग ते मला म्हणायचे, मॅडम आम्हाला तुम्ही जेवण द्याल का? असं करताना मग मी वॉचमॅन लोक त्याच्या दुकानात, म्हणजे जे 10 रुपयाला वॉचमॅन लोक यायचे, मग ते लोक माझ्याकडं डब्बा लावला. मग ते वॉचमॅन लोक जे बँकेत होते, तर ते वॉचमॅनचे मोठे मोठे सर बोलायचे, अरे तेरा खाना तो बहुत अच्छा आ रहा है, कुछ कहाँ से मांगत है. मग ते वॉचमॅन म्हणला की हम यहाँ से खाना मागतो. मग तिकडच्या मॅनेजरनी माझ्याकडे डबा लावला, बँकेतला मॅनेजरने. मग मॅनेजरनी डबा घेतला, तर मग स्टाफनी डबा घेतला, मग ते दुसऱ्या बँकेत दिला. अशी करून माझी साखळी वाढलेली आहे बघा. तर पटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण जर जेवण चांगलं दिलं ना तर आपल्याकडं सगळे येणार आहेत. आज माझ्याकडं मोठे मोठे लोक जेवतात, छोट्यापासून ते मोठे मोठे लोक. कारण का, तर माझं जेवण खूप चांगलं. आणि का नाही परवडत आहो, आपल्या घरचं खर्च सुटतोय ना. आपली एक भाजी तर सुटते. आपण आपल्या घरात 10 जण जेवायला, ती भाजी बघा किती महागाची पडेल. त्यातलाच जर एक डबा आपला गेला तर काय फरक पडतो, नाही का? परवडतं. आणि करा, छानसं जेवण द्या. बिचारा त्या ताईचं ऐकून मला खूप काल वाईट वाटलं. जर मी असते तिकडे ना, खरंच मी त्यांना दिला असता डबा, दिला असता. चला तर आपल्या कामाला लागूया, लय गप्पा झाल्या. इथं ठेवू आपण आपलं कारलं. कारल्याला काढायला लागेल हिंग. मोठी डबी संपली हिंगाची. कारले टाकू आपण तेल.
तसं ते बघा याचा किती रस निघतोय हे का नाही दिसते का? मीठ टाकून ठेवायचं का तसं तर अजून थोडं भिजू द्या म्हणजे काय ना लय जोर लावायला नाही लागणार. तसं ते या इकडे चला दाखवते तुम्हाला सगळं. कांदा किती मस्त लाल झाला बघा. त्यात टाकूयात आपण टमॅटोचं वाटण, हिंग, कारल्यामध्ये काहीच नाही टाकायचं बरं का आपल्याला. थोडासा लाल करून घ्यायचं. तर आपण टाकलेलं आहे टमॅटोचं वाटण. त्याला घेऊ आपण मसाले काढून. मसाला काढला फक्त हळद आणि आपला तो मसाला मिक्स मसाला सगळे असतात गरम मसाले. पाणी टाकून घेऊ आणि थोडं शिजून येते. त्याचा कांदा लाल होते. कारलं धुवून घ्यायचे मला. थोडं शिजून घेऊ. त्याच्यात मीठ टाकायचं बरं का आपल्याला लक्षात ठेवा. मस्त लागतो बरं का चवळी बटाटा अगदी लग्नासारखा. आता हे टाकायचं कारलं याच्यात. ते थोडं लाल करून घेऊ. मी तुम्हाला नेहमी सांगते ना कारल्यामध्ये मिरच्या अख्ख्या टाकायच्या मस्त लागतात त्या कुरकुरीत. घालून घेऊ आणि मग याच्यात सगळं टाकू. तर चवळी मस्त घेऊन घेऊ आणि त्याच्यात टाकू. तर झाली बघा मस्त पैकी चवळी बटाट्याची भाजी. याला झाकण लावून घेऊ. झालं आहे कारलं. याच्यात टाकूया मीठ, हळद, थोडा मसाला घालून घेऊ. आणि कारलं जरा शिजत आलं ना तर आपण याच्यात काय करूया मसाला टाकूया. अशा पद्धतीने तुम्ही पण कारलं करा. एकच नंबर लागतो. तर हा घेतलेला आहे लिंबू. मी टाकत आहे त्याच्यात लिंबू. बिया काढून घ्यायच्या. शिलटे पण टाकायचे. दाखवते तुम्ही. थोडासा पाऊस पडलाय तरी गरम बघा. गरमीशी राहत नाही. हा गरम व्हायला लागलं. थोडासा पाऊस पडला ना तर मुंबईला जोरात पडतो. लिंबाचे शिलटे टाकायचे. मस्त त्याची फ्राय करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं कारलं आहे. तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन रेसिपी घेऊन. आत्ताच्याला सगळं झाली बघा. सगळं स्वच्छ पण झालं. आत्ताच्याला सगळं झालेलं आहे. म्हणून तर मंडळी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप छान छान सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टाने मी पुढे जाणार आहे. आणि छान कमेंट करा. तुमची कमेंट माझी एनर्जी आहे. तर चला भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये. चला श्री स्वामी समर्थ. बाय.